नमस्कार. रंगा येई वो या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गेले काही दिवस आम्ही महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी फिरतो आहोत. तिथले अतिशय प्रतितयश राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारे कलावंत आपल्या भेटीला घेऊन येत आहोत. या कार्यक्रमाचा उद्देशच असा आहे की वेगवेगळ्या ठिकाणी बसून आपलं काम जगाच्या नकाशावर ठेवणारे आणि मराठीचा झेंडा, महाराष्ट्राचा झेंडा हा अटकेपार नेणारे असे कलावंत आपल्या भेटीला आणणं. आज सोलापुरात आलो आहोत आणि सोलापुरात व्यंकटेश सपार या नावाचा एक उत्तम कलावंत आपल्या भेटीला आलेला आहे. त्यांचं काम बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की रंगा येई वो या कार्यक्रमामध्ये आपण त्यांची निवड का केलेली आहे. चला भेटूया व्यंकटेश सपार यांना. सर नमस्कार. नमस्कार. सोनार ज्या नजाकतीने दागिने घडवतो तसंच किंवा त्यापेक्षाही बारीक काम आपल्या कुंचलाने करत अनेक विलक्षण व्यक्तिचित्रांना जिवंत करणारे व्यंकटेश सपार आजच्या रंगा येई वो या कार्यक्रमाचे खास मानकरी आहेत. त्यांची चित्र पाहताना हळूहळू चित्रातली गोष्ट उलगडत जाते आणि आपण त्या गोष्टीचा कधी एक भाग होऊन जातो. आपल्या मनाचा ठाव ती गोष्ट कधी घेते हे आपल्याला कळतच नाही. सर, तुमचं काम बघितल्यानंतर तुमच्या भेटीला कधी येईन असं मला झालं होतं. कारण काय होत होतं की वेबसाईटवर तुमची कामं बघितली, जगात कुठे कुठे तुमचं काम गेलेलं आहे ते बघितलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठेही गाजावाजा न करता तुमची असंख्य पेंटिंग्स वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. तुम्हाला याबद्दल काय वाटतं आणि त्याची सुरुवात कशी केलीत? सुरुवात तशी पाहायला गेली तर मी 8वीत असताना म्हणजे स्कूल डेजमध्ये असताना त्यावेळेस माझं फर्स्ट पेंटिंग सेल झालेलं. तेव्हापासून जी यात्रा आज तगायत चालू आहे गेली 25 वर्ष ती अखंडपणे चालू आहे. आणि वेगवेगळ्या विषयांवरती आणि वेगवेगळ्या म्हणजे ज्याला आपण साध्या भाषेत म्हणून क्लायंट्स, तर वेगवेगळ्या क्षेत्रातली, वेगवेगळ्या धर्मातली किंवा वेगवेगळ्या देशातली सर्वांसाठी काम करताना मला एक जाणवलं की प्रत्येक वेळीस जेव्हा जेव्हा आपण नवीन नवीन विषयांवरती काम करतो किंवा एक वेगळ्या फिलॉसॉफी आपण ज्याला म्हणू ना, की विषय हा कधी येतो की फिलॉसॉफी जेव्हा बदलते तर अशा जेव्हा चॅलेंजिंग विषय येतात समोर, की आता मी सेल्फ रिअलायझेशन सेंटर कॅलिफोर्निया यांच्यासाठी जेव्हा काम केलं SRFसाठी, त्यांनी गीता हा जो आहे आत्तापर्यंत आपल्या इथं बऱ्याच ठिकाणी ओळखले जाते कौरव पांडवांमधलं युद्ध आणि त्यावेळेस म्हणजे गीता. पण ॲक्च्युली ते तसं नाही आहे. तर ह्या गीताचं स्वरूप कसं आहे की गॉड टॉक्स विथ अर्जुना, रॉयल सायन्स ऑफ गॉड रिअलायझेशन. बरं. की हा जो आहे डिव्हाइन किंवा आत्म्याचा परमात्म्याशी जो संवाद आहे, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सायन्स दृष्टिकोनातून बघितल्या गेलेल्या आहेत. आणि त्या बेसवर फिलॉसॉफिकल पेंटिंग करताना मला खूप एक वेगळा अनुभव आलेला आहे. पण हे फिलॉसॉफिकल पेंटिंग्स करण्याच्या अगोदर तुमच्या महाविद्यालयीन शिक्षण जे आहे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये झालेलं, तिथे तुम्ही काय मार्गदर्शन घेतलं आणि मग इकडे कसे वळलात? नाही, मार्गदर्शन कॉलेज डेजमध्ये जे बेसिक आहे की जनरली कसं की तुम्हाला बेसिक हा तुमचा बेस हा नीट हवा, मजबूत हवा, पायात ज्याला आपण म्हणतो की मग त्यावर मोठी इमारत तुम्ही क्रिएटिव्ह काही उभं करू शकता. बरोबर. आधी पाया नीट पाहिजे. त्यावेळेस बहुलकर सर म्हणा किंवा बहुलेकर सर यांच्याकडून खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळालं की आज सगळ्यात मला ते उपयोगी येतं. बरं. म्हणजे बहुलकर सर तुम्हाला शिकवायला होते? बहुलकर सर आम्हाला पेंटिंग्सला तेच होते. तुमची पेंटिंग्स पाहताना माझ्या एक लक्षात यायला लागलं की इतरांची जी कामं आहेत, काही अमूर्त शैलीतली आहेत, काही फक्त रंगांशी खेळलेले लोक आहेत, पण तुमचं म्हणजे व्यक्तिचित्रण आहे
म्हणजे त्याला आपण पोर्ट्रेट नाही म्हणणार, नाही, really. पण तुमचं स्वतःचं इमॅजिनेशन आहे त्याच्यामध्ये, आणि त्या इमॅजिनेशनमधून तुमची ही जी कलावंत समोर दिसत आहेत, ते कलाकार दिसत आहेत, तर ते वेगळ्या पद्धतीने उभे राहतात आमच्यासमोर. तर त्याच्यासाठी तुम्ही काय कष्ट घेतले? की बऱ्याच वेळा आता कसं होतं की हा जो आता मुंबईत जो माझा प्रोजेक्ट होतो आहे, गेले मी 7-8 वर्ष त्याच्यावर काम करतो आहे. म्हणजे एका एका प्रोजेक्टवरती 7-8 वर्ष. 8 वर्ष आणि पुढची आणखी 3-4 वर्ष काम चालेल. तर मोठा प्रोजेक्ट आहे आणि जवळजवळ 200 ते 300 पेंटिंग्सचा हा प्रोजेक्ट आहे. आणि तो लवकरच बाहेर येईल, मुंबईमध्ये असणार. त्यासाठी मी कुठेही त्याची वाच्यता केलेली नाही आहे, जेणेकरून माझं हे होतं की संपूर्ण ते जेव्हा एकत्रित बघायला मिळेल लोकांना, तर त्याचा जो इम्पॅक्ट आहे किंवा त्याचा जो हे आहे, तर ते लोकांना जास्त अप्रोप्रिएट व्हा. आणि हे करतानाचा अनुभव, हा प्रोजेक्ट करतानाचा अनुभव मी सांगू इच्छितो की हे विषय एवढे चॅलेंजिंग होते याच्यामधले की प्रत्येक वेळी जे त्यांचे जे धर्मगुरू किंवा जे सांगत आहेत ते लाईव्ह मला जेव्हा सांगत, आणि त्यावेळी देखील शूटिंग करतात, ते सांगत असताना त्यांची जी स्टोरी किंवा त्यांची फिलॉसॉफी समोर ऐकून मग इमिडिएटली त्यांच्यासमोर ड्रॉइंग्स करावी लागतात हे सर्व. बरं. आणि ती करत असताना त्यामध्ये 2-3 स्वरूप एकाच वेळेस त्यांचं जे कॉमेंट्री आपण ज्याला आपण म्हणतो, ती पूर्ण होण्याच्या आत माझ्या रफ ड्रॉइंग्स ज्याला आपण म्हणतो, ते रेडी असावे लागतात. देन त्याच्यानंतर मग चर्चा होते की दोघांमध्ये की काय हवं, काय नाही, किंवा कॅरेक्टर्स कशी असली पाहिजे त्यातली. ॲक्च्युली कुठल्या दशकातला हा प्रसंग आहे. नाही, तुम्ही असं म्हणालात की कुठच्या दशकातला आहे, त्याचा काळ काय आहे, मग त्यावेळेच्या पेहरावांचा तुम्ही विचार करता, त्यावेळेच्या इमारती कशा असतील, दारं कशी असतील, खिडक्या कशा असतील, आणि ही सगळी तुमच्या चित्रातून आमच्यापर्यंत पोहोचतात, अगदी निश्चित पोहोचतात, त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही आहे. पण मग तुम्हाला ज्या वेळेला हे सगळं ऐकवलं जातं, मग त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या धर्मांचा नाही म्हणत आहे मी, इझमचा, जैनिझम, बुद्धिझम, हिंदुइझम, आणि ह्या सगळ्याचा अभ्यास करावा लागला की आपोआप होत गेला? प्रत्येक वेळी ना की ज्या विषयांवरती आणि इझमवरती मी काम करत गेलो ना, त्या इझममधली किंवा त्या विषयांवरची जे ज्याला आपण म्हणतो ना की जबाबदार माणसं किंवा धर्मगुरू आपण ज्याला म्हणतो की गुरुत्व, ज्यांची त्याच्यावर पकड आहे, तर त्यांनी जो स्टडी केलेला आहे तो शब्दरूपात माझ्यापर्यंत पोचवत होते प्रत्येक वेळेस. आता मी लामांशी काम करताना जो 21 तारामाताचा जो प्रोजेक्ट आहे, तर ते करताना ते तांत्रिक पेंटिंग होते. त्या तांत्रिक पेंटिंग्समधला जो वेगळेपणा आहे आणि त्यातला जो उग्रपणा आहे थोडक्या विषयात, म्हणजे ते विषय कसं होते की खूप वेगळे आणि असं ब्राईट त्यात कलर स्कीम होती. तेच मी जेव्हा बुद्धिझमवरती काम करतो त्यावेळेस खूप सॉफ्ट विषय असतात, आणि त्यांची जी पद्धत आहे विषयांची, कॅरेक्टर्सची, ती खूप सायलेंट आहे. तर हा जो फरक आहे, आणि परत गीतेवरती जेव्हा काम करताना त्याच्यावरती त्याचे तरी विषय टोटली म्हणजे या दोघांपेक्षाही वेगळे असते. म्हणजे डिव्हाइन हा जो मार्ग जरी एक असला, तो एक परमात्म्याकडं एक आपला जो संवाद आहे आत्म्याचा, सगळ्या इझमचा, कारण आता ऑलमोस्ट सगळ्या इझमवरती माझं काम करून झालेलं आहे. बरोबर. तर प्रत्येक वेळी जो अनुभव आहे तो नवा होत गेलेला आहे. आणि ज्यांनी जे धर्मगुरू आहेत किंवा जे गुरु आहेत त्यांनी त्यांच्याकडून जी आलेली फिलॉसॉफी माझ्याकडं पेंटिंग रूपाने जेव्हा त्यांच्या समोर आली तेव्हा खूप ॲप्रिसिएट झालं त्यांना. मला सर आश्चर्य काय वाटतं, म्हणजे आमच्या रसिकांना सुद्धा त्याच्यातली एक गंमत कळावी म्हणून पुन्हा एकदा मी विचारतो की धर्मगुरू तुमच्याकडे येत आहेत किंवा तुम्ही त्यांच्याकडे जाताय, ते एखादी गोष्ट सांगतात, ती गोष्ट सांगताना तुम्ही ती ऐकताय आणि ऐकता स्वतः व्हिज्युअलाइज करताय, आणि ती व्हिज्युअलाइज करून ते चित्र पेन्सिल स्केच तुम्ही त्यांना दाखवताय, आणि ते दाखवल्यानंतर ते त्याच्यामध्ये काही बदल असतील तर ते करता. पण असे किती वेळा बदल करावे लागलेले? नाही, प्रत्येक वेळी रफ ड्रॉइंग्स जनरली कसं होतं की फायनल पेंटिंग्स जेव्हा आपण स्टार्ट करण्याच्या आधी कुठलेही, की त्याच्या आधी ज्या स्टेप्स असतात किंवा रफ ड्रॉइंग्स, त्याच्यानंतर
पूर्ण एक ड्रॉइंग विथ कॅरेक्टर्स, बॅकग्राऊंड, त्याचं कन्स्ट्रक्शन कसं होईल, आर्किटेक्चर काय असणार आहे, ड्रेसअप, या सर्व गोष्टींचा विचार केला जातो. मग पेन्सिल ड्रॉइंग्स बनवली जातात. त्या पेन्सिल ड्रॉइंग्समध्ये मग चर्चा होते फायनल, की हे कॅरेक्टर्स कसं असणार, त्याचं बॅकग्राऊंड काय असणार, वेळ कुठली असते, हे देखील त्यामध्ये विचार केला जातो याचा. बरोबर. त्यामुळे कलर स्कीमवर पूर्ण फरक पडतो. व्यंकटेश सर, तुमचं एक वेगळं चित्र मी ज्या वेळेला मगाशी बघितलं तर त्यावेळेला मला याच्यात वेगवेगळे अर्थ दिसायला लागले, पण तुम्ही ते सांगणं जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि हे कुठे लागलेलं चित्र आहे? हे ऑस्ट्रेलियाच्या म्युझियममध्ये, हा ऑस्ट्रेलियाचा जो माझा प्रोजेक्ट चालू आहे, जवळजवळ 25 पेंटिंग्स आहेत, त्यातला हा वन ऑफ दॅट आहे, म्हणजे त्यापैकी एक आहे. बरं. तर यामध्ये कसं होतं की त्यांनी जो विषय सुचवलेला होता की कर्ण आणि अर्जुनाचा जो फायनल वॉर, आपण ज्याला म्हणतो की शेवटचं युद्ध फायनल, त्यामध्ये इथं कसं आहे की या दोघांचं जेव्हा तुंबळ युद्ध होतं, सूर्यास्ताची वेळ असते आणि कर्णाचा जो रथ फसला जातो, त्यामध्ये त्याला शाप असतो, त्यावेळेस तो कर्ण पूर्ण तयारीनिशी, शक्तीनिशी तो रथ बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याचा सारथी देखील त्याचा साथ देत नाही आहे आणि त्याचे घोडे पण उधळलेले आहेत. त्याच्यासोबत तो संपूर्ण जे वातावरण आहे, ती धूळ उडून ते सूर्याच्या किरणांमध्ये मर्ज झालेली आहे. आणि तो कृष्णाला माहिती आहे की हा एक क्षण आहे की जिथं अर्जुन कर्णाचा वध करू शकेल, अदरवाईज तो कर्णाचा वध करू शकणार नाही. हे कृष्णाच्या नजरेत ते दिसतं आहे. आणि एवढ्या अवघड प्रसंगात देखील असताना कर्णाच्या चेहऱ्यावरची वीरता किंवा त्याचं शौर्य कुठेही कमी झालेलं नाही. तो त्याच्याकडे ती विद्या असते की तोंडाने तो बाण चालवू शकत असतो, तो बाण खेचू शकतो, प्रत्यंचेला जाऊन तो दोरा ओढू शकतो. तोही प्रयत्न तो शेवटचा करतो आहे आणि अर्जुनाच्या गांडीव धनुष्यातून तो तीर सुटलेला आहे आणि आता कर्णापर्यंत तो पोचणार आहे. आणि कृष्णाने जो रथ त्याचा ब्लॉक केलेला आहे, आपण ज्याला म्हणतो कर्णाचा जो रथ ब्लॉक करून, आणि तो बरोबर त्या घोड्यांच्या गॅपमधून जो अंतर आहे त्यातून तो तीर येऊन त्याचा शिरच्छेद होईल कर्णाचा, असा तो प्रसंग आहे. नाही, पण त्याच्यातले प्रत्येक कॅरेक्टर, त्यातलं धूळ, त्यातलं प्रत्येक गोष्ट बघितली ना आणि असं जाणवायला लागतं. म्हणजे प्रत्यंचेला आलेला ते व्हायब्रेशन्स आहेत, ते बाण सोडल्यानंतरची, हे अस्त्र सोडल्यानंतरचं, तेही तुम्ही इतकं छान टिपलंय. म्हणजे तुमच्या चित्राचं कौतुक करण्यापेक्षा तुमच्या इमॅजिनेशनचं, ते मला जास्त आनंद होतो. प्रत्येक विषयामध्ये मी हेच बारकावे बघतो की त्या ॲक्च्युअल विषयाचा गाभा काय आहे. यामध्ये कसं की पूर्ण तुम्ही चित्र पाहिलं तर यामध्ये कृष्णाच्या चेहऱ्यावरचा जो भाव आहे, हे टोटली कमांडिंग पोझिशनमध्ये आहे. की कृष्णाला माहिती असतं की हा एक क्षण आहे की जिथं अर्जुन त्याचा वध करू शकेल. बरोबर. भारतामध्ये आपल्या या अशा प्रकारच्या पेंटिंग्सबद्दल काही फारसं कौतुक नसायचं किंवा नसतं, पण तिथे जाऊन ही पेंटिंग्स लावली जातात. आपल्या धर्माचा वेगळ्या पद्धतीने अभ्यास केला जातो आणि तो सर्वांच्यापर्यंत पोहोचवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो. त्याबद्दल मला तुम्ही सांगा की आपल्या इथून आता कसं की या ट्रस्टमधले, आता या ऑर्गनायझेशनमधली जी लोक आहेत, यामधली निम्मी युरोपियन आहेत आणि निम्मी इंडियन आहेत की जिथं जे स्थायिक झालेली आहेत. की त्या युरोपियन कंट्रीजमध्ये कसं आहे की आपल्या पेंटिंग्सबद्दल किंवा आपल्या विषयांबद्दल या दर्जाचं जे कामाची नेहमी उत्सुकता असते त्यांच्यामध्ये. आणि आता हे जे पेंटिंग शिवगंगावतारांचं जे आहे, ती गंगा अवतरलेली आहे, तर त्यावेळेसचा जो प्रसंग उभा केला आहे मी, यामध्ये एक शंकराचा जो ह्यूजनेस आहे, जो म्हणतो बोल्ड, त्याचा म्हणजे संपूर्ण विश्वाचा तो पेलू शकतो राहता आहे, तर तो दाखवला. आणि संपूर्ण भारताने तो त्यांच्या जटांमध्ये घेतलेला आहे. गंगेचा जो प्रवाहाचा जो आहे, तर तो प्रवाह जी स्वर्गातून आलेली, तो फोर्स त्या जटेला मिक्स केलेला आहे. त्यामध्ये आणि ती जी म्हणजे भूतलावरचा आणि स्वर्गातला जो मिलन आहे, ते म्हणजे शंकराची जी ऊर्जा आणि गंगेचं जो
गारपणा, जो पाण्याचा जो प्रवाह, यांचा मिलन मी तिथं ते दाखवलेलं वा. आहे. आणि याबद्दल त्या तिकडच्या युरोपियन पाश्चात्य लोकांना जरी विषयाबद्दल आपल्या फारसं त्यांना किंवा आपल्या पुराणांबद्दल काही जास्त माहिती नसली तरी ॲज अन आर्ट की ते खूप तिथं ॲप्रिसिएशन, कौतुक केलं जातं त्याचं. तुम्ही असं म्हणत होतात की एका चित्रासमोर जवळजवळ तास 2 तास अशी उभी राहणारी विषय मंडळी आहेत, अगदी नक्की आहेत. आणि तसा रिपोर्ट म्हणजे तसा तिकडच्या लोकांची प्रतिक्रिया येते, ईमेलमधून येते, माझ्या वेबसाईटमधून येते बर की कशा पद्धतीची मांडणी. कारण जास्तीत जास्त रिअलिस्टिक होऊन आपली जी विषय आहेत ते वेगळ्या कंटेम्पररी थोडासा मी टच दिलेला आहे त्यामध्ये. हे कुठच्या इझमचं आहे? हे जैनिझमचं आहे. जैनिझमचं आहे. बर. ही महावीरची जी माता आहे तर ती राणी असते आणि त्याच्या आधी महावीरांच्या जन्माच्या आधी जेव्हा ती प्रेग्नंट असते तेव्हा स्वप्नांचे 14 प्रकारचे स्वप्न पडतात. 14 स्वप्न. बरं. 14 ड्रीम्स ह्या पेंटिंगचं नाव आहे. तर त्यामध्ये देखील कसं केलं की प्रत्येक जो तिचं जो स्वप्न आहे त्यामध्ये ऐरावत दिसलेला, तो लायन म्हणजे सिंह दिसलेला, रत्नांची खाण दिसलेली, लक्ष्मी आहे, सूर्य चंद्र आहेत, गगनातून उडतानाचा राजहंस आहे. ते ही सर्व शुभचिन्ह जी आहेत 14 प्रकारची, त्याला एकत्रित होऊन तिला जे स्वप्न पडलं आणि तो जो भाव आहे चेहऱ्यावर आहे तिच्या झोपलेल्या, की ती झोपेत आहे पण स्वर्गीय आनंदाचा तिच्या चेहऱ्यावरचा भाव आहे. बर. आणि ती राणी असल्यामुळं तिला आता राणीच्या सोबत ती अंगाई, जो म्हणजे आपण आता याला अंगाई तरी म्हणता येणार नाही, कारण तिचा जो झोपेचं वातावरण निर्मिती करण्यासाठी तिच्या ज्या दासी आहेत ते वेगवेगळ्या प्रकारची वाद्य वाजवतात. म्हणजे गर्भसंस्कार चांगले व्हावेत यासाठीचे जे त्यांची धडपड आहे प्रत्येकाची, की प्रत्येक वाद्य त्यांचं जे आहे त्यामध्ये त्या एक्सपर्ट आहेत आणि त्याचा जास्तीत जास्त आनंद तिला देण्याचा प्रयत्न करत आणि आहे. त्याच्यातून निर्माण होणारा जो गर्व आहे तो अलौकिक असावा. वा वा. आणि हे संपूर्ण रात्रीचा, ती जी राणी असते तो राजमहल रात्रीच्या वेळेस कसा दिसत असणार आहे. तर इथं पाहिलं तर ते ज्योती हलक्याशा मंदावत आलेल्या आहेत आणि तिनं राणीने जो काढून ठेवलेला आहे मोत्यांचा हार, तो बाजूला असा काढून ठेवला, सहज काढून ठेवलेला आहे. आणि तिच्या ज्या पिण्याचं जे सोन्याचं किंवा आपण कॉपर ज्याला आपण म्हणतो पंचधातूचं भांडं आहे, ते भांडं पण त्यावेळेस कसं असेल, या सर्व गोष्टींचा विचार करून ते बारकाव्याने. आणि सर्वात या चित्रामध्ये जास्तीत जास्त चांगला भाग जो आहे तो तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स. बरं, हे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स घेण्यासाठी काही ठिकाणी मॉडेल्स वापरले जातात. तुम्ही काय वापरता? 14 स्वप्नांच्या या विषयाबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये मला वाटलं की तिच्या चेहऱ्यावरचे जे भाव आहेत, 14 स्वप्न तर इम्पॉर्टंट आहेतच, महत्त्वाचे आहेत, पण त्यापेक्षा जिला जे स्वप्न पडलं तिच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स कसे असतील त्यासाठी मी खूप हे केलं की मी स्वतः प्रयत्न केला की 14 स्वप्न मला दिसावी. पण तसं काही शक्य होत नाही कारण आपली तो वेगळा भाग आहे. पण मी असं बऱ्याचदा स्टडी केलं की मिसेसला मी बघितलं की ती झोपल्यानंतर कशी दिसते जनरली असं. मग त्या वयाचं काय असेल मॉडेल वगैरे ते सर्व असं स्टडी केला, त्याचा पूर्ण 2-3 नीट मी पाहिले किंवा जनरली सहज त्यामध्ये असली पाहिजे, ठरवून झोपून आपण हे घेऊ शकत नाही. बरोबर. तर बरेचसे असे बारकावे आहेत की जेणेकरून आपल्या पेंटिंगमध्ये जास्तीत जास्त परफेक्शन आणण्याचा प्रयत्न करतो. वाटा काही वेळा वेगळ्या असतात. चित्रकार म्हणजे स्वच्छंद आयुष्य जगणारी वल्ली असं चित्र आपल्यासमोर उभं असतं. पण व्यंकटेश सपार आपलं व्यक्तिमत्व आणि काम यांना वेगळ्या आयामातून बघतात. मग गाडी असो, घर असो, तिथे उच्च अभिरुची जपणं, आपल्या कामावर प्रेम करण्यासारखंच ते करत असतात. ज्यांना व्यंकटेश सपार यांच्याकडून चित्र काढून घ्यायची असतात ते त्यांना काय हवंय हे सांगतात, गोष्ट सांगतात. त्याप्रमाणे त्याच क्षणी त्याचं दृश्य स्वरूप लगेच पेन्सिल स्केच काढून ते दाखवतात आणि लगेच मान्यताही मिळते. मग साकारतात अशी भव्य चित्रे. तुमची सगळी पेंटिंग्स बघताना त्यांचे चेहरे, त्यांचे एक्सप्रेशन्स याला जास्त महत्त्व दिलेलं आहे तुम्ही. आणि तुमचे फिगर्स सगळ्या ज्या त्याला आपण
बॉडी स्कल्पचर जे आहे त्याच्यातून तुम्ही विचार करून त्यांच्या मुवमेंट्स त्यांचं सगळं मांडणी केलेली असते. ही मांडणी करताना तुम्ही आणखी कशाचा विचार करता? पण प्रत्येक ह्याचा ना एक वेळ असते. म्हणजे हा प्रसंग जो घडला तो सकाळी घडलाय, दुपारी घडलाय की संध्याकाळी, ह्या विषयाचा म्हणजे वेळेचा जो आहे तो कलर स्कीमवरती तर भाव तसे आणि त्याचं ओव्हरऑल कन्सेप्ट जो आहे त्याच्यावरती खूप फरक पडत असतो. तर तो विषय जो आहे, वेळ जी आहे, कलर स्कीम, या सर्व गोष्टींचा विचार त्यामध्ये होतो. बरं, तुम्ही जी काही पेंटिंग्स करताय ती तुमच्यापर्यंत तुमचा क्लायंट म्हणूया आपण, तो येतो आणि ती तुमच्याकडूनच करून घ्यायची आहेत असा आग्रह असतो. असं आता जसं तुम्ही सांगितलं की ऑस्ट्रेलियात काम चालू आहे, त्यांच्यासाठी तुम्ही इथून पेंटिंग्स पाठवताय, तसं अमेरिकेतही झालेलं. हो, अमेरिकेत कुठच्या संस्थेसाठी काम? सेल्फ रिअलायझेशन सेंटर कॅलिफोर्निया. सेल्फ रिअलायझेशन सेंटर कॅलिफोर्निया, SRF म्हणून आपण ज्याला ओळखतो, की स्वामी योगानंद सरस्वती, त्यांच्यासाठी आपण करतोय काम. बर, की आता पण त्यांचं जे पुस्तक आहे की गॉड टॉक्स विथ अर्जुना, रॉयल सायन्स ऑफ गॉड रिअलायझेशन, यावरती ते काम केलेलं आहे. आणि त्यामध्ये जे विषय आहेत ते देखील असेच बेस्ड ऑन फिलॉसॉफी, ज्याला आपण म्हणतो तत्वज्ञान, त्यावरती बेस आहेत सर्व पेंटिंग्स, की जेणेकरून की गोष्टी स्वरूप नाही आहेत, हे संपूर्ण तत्वावरती, तत्वज्ञानावरती ही पेंटिंग्स आधारित आहेत. त्याला विषयाला धरून मी हे सर्व पेंटिंग. मग हे सेल्फ रिअलायझेशन आहेत ते तुम्हाला ज्या वेळेला सांगितलं जातं त्यावेळेला तुम्हाला त्याची अनुभूती मिळते? अनुभूती नक्की होते, पण मी त्यात वाहत जात नाही. प्रत्येक विषयांवरती, प्रत्येक इझमवरती मी काम केलं आहे. बुद्धिझमवर केलं आहे, जैनिझमवर केलं आहे, हिंदुइझमवर केलं आहे. आता सेल्फ रिअलायझेशनसाठी केलं, त्यामध्ये जिजसचे पण मी पेंटिंग्स केलेले आहेत. बरं, की प्रत्येक वेळी जेव्हा सांगतो ना त्यावेळेस मला तो विषय नवीन वाटतो आणि त्यामध्ये मी मर्ज होऊन जातो, म्हणजे एकरूप होऊन जातो. आणि विषय संपला, दुसरा विषय चालू झाला की त्यामध्ये कुठलाही इम्पॅक्ट जो आहे ना तो आपला एक गाभा जो आहे तो प्युअर ठेवावा लागतो. त्यासाठीच ते प्रत्येक जे पेंटिंग आहे ते वेगळं वाटतं, नवं वाटतं आणि तत्वज्ञानानुसार मी त्यामध्ये एकरूप होऊन जातो. तुमच्या काम करण्याची पद्धत काय आहे? म्हणजे साधारण सलग असं काम करत बसता? कारण तुमचं काम आहे ना ते कोरीव काम आहे. सोनार जसा दागिना घडवतो ना तसं तुमचं चित्र आहे. खरं सांगायचं तर मी म्हणजे थोडंसं स्पष्ट बोलतो आहे की बऱ्याच लोकांना असं वाटतं की कलाकार खूप मूडी असतात आणि मूड आल्यानंतर काम होतं आणि कुठंतरी असं काहीतरी मग खूप लांब सुट्टी वगैरे असते. मला नाही वाटत की असं काय असू शकतं. म्हणजे माझ्या बाबतीतलं मी सांगतो आहे की खरंच नसतं, की कलाकार देखील हा माणूस असतो, फक्त त्याला देवाने एक वेगळी गिफ्ट दिलेली असते आणि त्याला प्रॉपर चॅनलाइज करावं. म्हणजे त्याला असं माझं मत आहे की तुम्हाला कला दिली आहे तर ही काहीतरी तुम्ही जगात येण्याचं कारण आहे त्याच्या पाठीमागं. तर मला काय वाटतं की आता माझंच रुटीन मी थोडक्यात तुम्हाला सांगेन की मी सकाळी बरोबर 6:30 पावणे 7ला उठतो. सर्व प्रातःविधी सर्व आटपून, सकाळचा प्रोग्राम सगळा आटपून, पूजा होऊन मी बरोबर 8 वाजता स्टुडिओत येतो. 8 ते 10 वाजेपर्यंत काम करतो. अर्धा तासाचा ब्रेक असतो. त्यानंतर 10:30 ते दुपारी 2:30 वाजेपर्यंत काम असतं. ते झालं की दुपारी लंच टाईम असतो. बाकी कसं आहे, माझं स्टुडिओ आणि घर हे एकाच बंगल्यात असल्यामुळं तो एक मोठा मला ॲडव्हान्टेज आहे. आणि मग फॅमिलीसोबत आणि कधी जेवताना आम्ही सर्व एकत्र एका डायनिंग टेबलवर बसतो. दुपारचं जेवण असू दे किंवा रात्रीचं असू दे. लंच झाल्यानंतर थोडीशी विश्रांती होते, घरच्यांची थोडंफार गप्पा होतात. 3-3:30ला परत काम चालू होतं, ते 7 वाजेपर्यंत होतं. 7 ते 7:30 अर्धा पाऊण तास एक्सरसाइज होते, घरच्यांची जरा गप्पा होतात. मग 8 ते रात्री 10:30 हा डेलीचा प्रोग्राम आहे. फक्त त्यात कुठेही खंड नाही, येऊ देत नाही. फक्त परगावी मीटिंगसाठी वगैरे जावं लागलं किंवा घरगुती काही प्रोग्राम्स असतील वगैरे तर त्यासाठी आपल्याला साहजिकच वेळ काढावा लागतो. अर्थातच.
आणि ह्याच्या व्यतिरिक्त किंवा सुट्टी पर्टिक्युलरली घ्यावी असं वाटत नाही आणि आज तर काय वाटत नाही. याचं कारण तुम्हाला कामाचा आनंद? आनंद म्हणजे परमानंद मिळतो. जेव्हा एखाद्या वेळेस मला एका ठिकाणी आपण काम सोडून स्टुडिओ सोडून बाहेर काही कामाव्यतिरिक्त गेलो किंवा तिथं टाईम म्हणजे वेळ जास्त लागायला लागला की आपोआप ती ओढ चालू होते की बाबा आपल्याला तिथं जायचं, ब्रश आपला वाट वाट बघतो, कॅनव्हास वाट बघते आपली. क्या बात आहे. ते हे होतं आणि ते नॅचरली होतं. व्यंकटेश सपार म्हणजे व्ही सपार, ज्यांची सही चित्रावर असते. तर ही चित्र बघताना मी जरा माझ्या लहानपणी गेलो. मला चांदोबातली चित्र आठवायला लागली. पण त्याच्याही पलीकडे जाऊन काही कॅलेंडर्सवरची चित्र आठवायला लागली. त्याच्याही पलीकडे जाऊन तत्त्वज्ञानावरची चित्र दिसायला लागली. हे असं दिसणं जे असतं ना, ते फार महत्त्वाचं असतं. आमच्या वयामध्ये जसे फरक होत गेले, चित्र बदलत गेली, तशी अत्यंत साजूक तुपातली जशी काही गोष्ट असते ना, तशी अत्यंत साजूक नाजूक अशी चित्र व्ही सपार यांच्या ब्रशमधून उतरायला लागली आणि ती आपल्या भेटीला आली. त्याच्यामध्ये अनेक इझम त्यांनी सांभाळले, अभ्यास केला. पण मला सरांना एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे. सर, ही आम्ही कॅलेंडरची चित्र बघत होतो किंवा ती घेण्यासाठी आम्ही प्रयत्नही करत होतो, पण तुमची चित्र मात्र वेगळ्या अर्थाने दिसायला लागली आहेत आता, आणि ती अशी आहेत की ज्याच्यामध्ये मायथॉलॉजी आहे की काय असं वाटायला लागतं. तुमचं काय मत आहे? मायथॉलॉजी हा शब्द ना मला वाटतं की थोडासा संकुचित आहे. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर धर्माबद्दल किंवा हे असं त्याला ते नामकरण असं केल्यासारखं वाटतं की प्रत्येक ज्या धर्माचे जे आहेत ना, ते प्रत्येकाची तत्त्वज्ञानं आहेत. त्या तत्त्वज्ञानाला अनुसरून माझी पेंटिंग्स आहेत. आपण त्याला पौराणिक अशी म्हणू शकत नाही. पौराणिक हा खूप संकुचित शब्द वाटतो. तत्त्वज्ञानावर आधारित कन्सेप्शनल आर्ट आहे. म्हणजे तुमची सगळी चित्र ही कुठच्या तरी तत्वावरती आणि ती तत्व तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने मांडत असता, त्याला गोष्टी रूप करतो जे त्यांच्या धर्मगुरूंनी सांगितलेलं असतं. मग तुमचं कन्सेप्च्युअल पेंटिंगकडे पण ओढा आहे, तो कसा काय? आता रिसेंटली मी हा एक नवीन प्रोजेक्ट केलेला आहे की सेमी ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे पूर्ण फिगरेटिव्ह पण वेगळ्या पद्धतीने त्याची मांडणी आहे. त्यापैकी या सिरीजमधली हा जो विषय आहे पर्टिक्युलरली की भूमिका स्मृती, की यामध्ये कसं आहे की आईवडिलांबद्दलचं जो स्थान आहे की त्यांचं स्थान जे देवापेक्षाही मोठं आहे, तर त्यांचं स्थान कुठे आपल्या हृदयात आहे. त्यांचा जो आदर आहे, त्यांच्याबद्दलचा जो प्रेम आहे, हे मी या पेंटिंग्समधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरं. तर ती जी हाताची जी मुद्रा आहेत सर्व हातांचा, की जसं वय वाढत जातं तसं आपलं जसं वय वाढत जातं तसं आईवडिलांचं देखील वय वाढत जातं. की हा जो सर्कल दाखवण्याचा अर्थ तोच आहे की सर्कल आणि त्याच्या ज्या पाकळ्या ज्या आहेत ती जी आहेत ती एक एक जीवनातली प्रसंग आहेत की जेणेकरून जसं आपलं वय वाढत जातं तसं आईवडील जेव्हा म्हातारपणात जातात तेव्हा त्यांना आपलं संरक्षण देण्याची गरज असते. त्यासाठी हे जे प्रोटेक्शन आहे त्या मुद्रांचा घेऊन त्या भूमिकेत तुम्ही जा, अशी भूमिका स्मृती झाली. आणि हे एक अजून असंच एक चित्र आहे, ज्ञानगर्भित वैराग्य, मोहगर्भित वैराग्य आणि दुःखगर्भित वैराग्य. वैराग्याचे वेगवेगळे प्रकार आहेत की यामध्ये देखील मी काम करताना की एक्सप्रेशन्सला महत्त्व दिले आहे. 3 वेगवेगळे प्रकारचे एक्सप्रेशन्स दिलेले आहेत की वैराग्य हे संपूर्ण सात्विक असू शकतं की जेणेकरून त्यामध्ये कुठलाही आपण काय म्हणू त्याला डॉट किंवा काही कलंक नाही किंवा फक्त त्याचा ओढा जो आहे तो परमात्म्याकडे आहे. बरं. मोहगर्भित वैराग्य म्हणजे की जेणेकरून त्या वैराग्यात घेतल्यानंतर मला त्यातून काहीतरी मिळावं अशी अपेक्षा आहे. आणि तिसरा जो आहे दुःखगर्भित वैराग्य, त्याला आपण म्हणतो की हे सर्टन एक पिरियड नंतर मी जेव्हा आपण म्हणजे
एखादी व्यक्ती वैराग्याकडे जाते की त्याचा रिग्रेट त्याला नंतर होतो की आपण का सोडला हा सगळा मोह. बरं. तर ह्याचे वेगवेगळे एक्सप्रेशन्स त्या पेंटिंगद्वारे दाखवलेले गेलेले आहेत. अनुभव ग्रंथ हे काय आहे नेमकं? आणि अनुभव ग्रंथ यामध्ये कसं आहे की ती जी लाड दाखवली आहे की जीवनात वेगवेगळे प्रसंग येतात. कधी संथ असतात, कधी खूप आपण ज्या विचार करतो त्याहीपेक्षा खूप वेगळे विचार येतात. पण शंख कसं एवढ्या संपूर्ण ज्याला म्हणतो की महासागरात राहून देखील तो स्वतःचं कवच एवढं त्याचं कठीण असतं की ते एवढा पाण्याचा प्रवाह देखील तो त्याला विचलित करू शकत नाही. शंख त्याला मी आपल्या एक व्यक्तीचं स्वरूप दिलेलं आहे. बरं. की ह्या आणि हे मागची जी लाट जी केलेली आहे की जीवनात आलेल्याचा प्रसंगाचा तरीही देखील तो जसं आपलं अस्तित्व आहे तो टिकून राहतं. बरं. हे सामर्थ्योदय हे नावाचं एक चित्र आहे, त्याच्याबद्दलही असंच वाटायला लागलं की सामर्थ्य कशामध्ये आहे? तर आपल्या हाताची मूठ वळलेली आहे, त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. यामध्ये कसं की यामध्ये सामर्थ्य मी कशाचं दाखवलं की योग साधनेचं सामर्थ्य, की जेणेकरून तुम्ही संपूर्ण शक्ती जेव्हा आपण ह्युमन बॉडी ज्याला म्हणतो की त्याचंच ही बनलेली आहे 5 तत्वांवरती, तेव्हा जी संपूर्ण एकत्र आपण ती शक्ती आणतो 5 तत्वांची, अग्नी, वायू, जल, पृथ्वी, आकाश, संपूर्ण ह्याचं जेव्हा एकत्रित शक्ती आणतो तेव्हा आपल्याला आत्मबळ मिळतं की कुठल्याही प्रसंगात. किंवा इथं कसं केलं आहे, हे 2 हात जे दाखवले आहेत ते संरक्षणासाठी, म्हणजे आत्मसंरक्षण आलं, देश संरक्षण आलं, त्यामध्ये धर्मरक्षण आलं, निसर्ग संरक्षण, ह्यामध्ये प्रोटेक्शनची गरज आहे. इथं मी पृथ्वी पण काय दाखवली आहे ती माते स्वरूप आहे, त्यामध्ये आलेलं नेचर आहे ती. आणि त्याची जी ध्वजा आहे ह्या संपूर्ण ह्याची, ती पुढच्या येणाऱ्या पिढीला पण मिळावी यासाठी तो युवक जो आहे तो ध्वजा घेऊन चाललेला. सफार सर, तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने इझम्स अभ्यासलेत, ते सादर केलेत. कृष्ण हा सगळीकडे कॉमन होता, पौराणिक म्हणा किंवा हिंदू तत्वांवरती, की कृष्ण हा पूर्ण अवतार मानला जातो. त्यांना प्रत्येक इझममध्ये स्थान आहे आणि त्यांची ती तत्त्व जी आहेत ती खूप वर्ल्ड वाईड आहेत. म्हणजे आपण त्याला म्हणतो की खूप विस्तृत आहेत, की प्रत्येक इझमच्या बाबतीत मी आता काम करताना मला त्यातला जो आपण काय म्हणतो की त्यातला जोड जो आहे तो मला भेटत गेला आणि प्रत्येक वेळी मी ते एन्जॉय केला. म्हणजे त्या प्रत्येक क्षणाचा आनंद मी घेतला, कारण मी स्वतः कृष्ण भक्त आहे. वा. त्यामुळं प्रत्येक इझमबद्दल, प्रत्येक धर्माबद्दल काम करताना मला सगळ्यांमध्ये कृष्ण हा आणि तो वेगवेगळ्या अर्थाने भेटत गेला. कल्पना चित्रातून साकारलेली व्यंकटेश सपारांची चित्रे आपल्याला प्रत्यक्ष त्या काळात घेऊन जातात. राजा रवी वर्मा, आचरेकर सर, मुळगावकर सरांची आठवण व्यंकटेश सपारांच्या चित्राकडे पाहून होते. त्यांची अनेक चित्रे देशात परदेशात आहेत आणि त्यांची प्रदर्शनही वेगळ्या पद्धतीने मांडलेली आहेत. सर, तुम्ही इस्कॉनसाठीही काम केलं, त्यातला तुम्हाला कृष्ण कसा भेटला? आमचं जेव्हा बोलणं झालं होतं संस्थेशी, इस्कॉनशी, म्हणजे हरेकृष्ण, त्यावेळेस मला सांगण्यात आलं की माझी पेंटिंग्स, हेमा मालिनीचा डान्स आणि जगजीत सिंगांचे भजन, असं तिन्ही कलाकारांचा एकत्रित असा प्रोग्राम जुहू इस्कॉनमध्ये ठेवण्यात आलेला होता. बरं. त्यावेळी हे विषय करताना किंवा या एक्झिबिशनसाठी पेंटिंग्स करताना हा वेगळाच आनंद होता. कारण एकतरी कृष्ण हा माझा सर्वात आवडीचा विषय, की कुठल्याही रूपात कुठल्याही विषयावरती मला कृष्ण भेटतो. बरं. आणि सगळ्या धर्मात भेटला मला तो. हो. तर आणि पर्टिक्युलर त्याच्यासाठी जेव्हा मी करत होतो तर त्यावेळेस हा आनंद द्विगुणित होता. आता हा म्हणजे रंगपंचमीवरचा विषय आहे, तर खूप कंटेम्पररी स्टाईल आपण ज्याला म्हणतो आमच्या आर्टच्या दृष्टिकोनातून, की आधुनिक पद्धतीने मांडणी केली आहे. की हे पेंटिंग्स मी पहिल्यांदा पेन्सिल ड्रॉइंग केल्यानंतर फक्त रंगाचे शिंतोडे उडवले. मी सांगे कृष्णाने कसे उडवले असतील रंग ते मी ध्यानात धरून फक्त कॅनव्हासवरती मी रंगाचे शिंतोडे आधी उडवले. ते आधी माझं मनसोक्त झाल्यानंतर मग मी ह्या दोन्ही फिगर्स ॲड केला. त्यामुळे हे पेंटिंग हेमा मालिनीच्या घरी आहे, त्यांच्याकडे आहे. आणि त्यांनी पाहिल्यानंतर मला हे सर्व जेव्हा एक्झिबिशन त्यांनी पाहिलं सर्व विषयांवरती, त्यांना त्यातली राधा खूप आवडली. त्यांनी पर्टिक्युलरली मला हेही सांगितलं की सफारजी आपके
जो पेंटिंग्स में राधा बहुत सुंदर है, त्यावेळेस उत्स्फूर्तपणे माझ्या तोंडून निघून गेलं की भले मेरे पेंटिंग्स में कितनी राधा सुंदर दिखते हो लेकिन आपसे तो कम है. त्या विषयावरती ते अजून जो दिलेला स्माईल मला अजून आठवतोय. तर हे वेगवेगळे राधा आणि कृष्णाचं वेगवेगळ्या, आता इथं पण मी सीझनचा वेगळा विषय केलेला आहे की इथं की तिथला गोकुळातला जो आहे तो पावसाचा पर्जन म्हणजे पावसाचा मोसम कसा असेल, आपण मान्सून ज्याला आता या आपल्या ह्याच्यात म्हणतो युगात, तर त्यावेळेसचा मान्सून कसा असेल. बर. तर हे सर्व मी हे केलं की इथं जे आहे बारकावे जे केलेले आहेत की श्रावण मासी हर्ष मानसी जो आहे तो विषय मी डोक्यात घेऊन हे केलेला आहे. तर यामध्ये कृष्णाला तो आपल्या धुंदीत आहे आणि राधा ती त्याला पाऊस लागू नये म्हणून तो कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात त्या भिजलेल्या दोघांचे कपडे, ते बाहेर दूर उभेल्या गायी, ते साठलेलं पाणी, त्यातला चिखल, त्यात उमटलेले पाण्याचे ठसे, पानांवरून देखील जे ड्रॉप्स येतात आहेत पावसाचे, उघळ ज्याला आपण म्हणू, ते देखील हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या कृष्णाच्या म्हणजे इस्कॉनसाठी केलेल्या पेंटिंग्ज नंतर तुम्ही तारामाता तर त्या तारामातांची 21 वेगवेगळी रूपं केलेली आहेत. तर ती काय आहेत आणि कशासाठी केली, ती कोणासाठी केली? ही बुद्धिझमवर आधारित आहेत आणि डोंगर खेन्सी रिंबूजी दलाई लामांचे हे कझिन आहेत, तर त्यांच्यासाठी हा प्रोजेक्ट केलेला आहे. बरं. हा भूतानमध्ये लागणार आहे, म्हणजे डिस्प्ले होणार आहे. हा अजून झाले, त्यांचं होत आलेलं आहे गॅलरीचं काम. बरं. एनी टाईम म्हणजे येत्या लवकरच ते तिथं डिस्प्ले होणार आहेत. याच्या मागची कन्सेप्ट काय होती? तिची आता प्रत्येक वेळी 21 वेगवेगळी रूपं की तिनं आपण ज्याला म्हणतो ना की वेगवेगळे अवतार घेतले प्रत्येक वेगवेगळ्या विषयावर त्या देवीनं. तर तिचा जो अवतार घेण्यामागचा उद्देश आणि हे त्याच्यानुसार तिची स्किन टोन, तिच्या हातात पकडलेली आयुधं आणि त्याचा मागचा उद्देश, तिची बैठक, तिची वस्त्र आणि ती बसलेलं कमळ पर्टिक्युलरली, हे सर्व जे आहे ऑथेंटिक आपण ज्याला म्हणतो की शास्त्रानुसार हे सर्व केलेलं आहे आधुनिक पद्धतीने. याचीही तुम्हाला गोष्टच सांगितली गेली? गोष्ट आपण ह्याला म्हणता येत नाही की ह्याच्याबद्दल कसं आहे की हे पेंटिंग्स तांत्रिक विषयावरती, थोड्याशा तांत्रिक पेंटिंग्सवरती जातात. तर त्यासाठी हे करत असताना तो तांत्रिक विषयाचा पण मला अभ्यास करावा लागला. बरं. कारण एखादं त्यांच्या सांगण्यात आणि चित्ररूप समोर येण्यात ही जी सांगड आहे ना, तर त्यालाच ते व्हिज्युअलायझेशन आपण ज्याला म्हणू शकू की क्रिएटिव्हिटी, आपण किती चांगल्या पद्धतीने त्यांची फिलॉसॉफी आपण पेंटिंग रूपात आणू शकू, याच्यावरती मी जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे. आणि हे संपूर्ण जगभर खूप चांगल्या रीतीने याला ॲप्रिसिएशन मिळालं आहे. सर, तुम्ही हे देवदेवतांची चित्र करता करता तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काही पेंटिंग्स करावी लागलेली आहेत, कमर्शियल पेंटिंग्स. उमर खय्यामची तुम्ही जी सिरीज केली ती लंडनच्या एका लिकर कंपनीसाठी केलीत. तर ती जी चित्र आहेत ती करताना उमर खय्यामचा काळ, तो पुन्हा उभा करणं, मदहोश होणारी त्याची नजर आणि त्याने केलेल्या रुबाया यांचा अभ्यास केला होता का? 100% करावा लागला की बऱ्याचदा, कारण हा टोटली वेगळा विषय होता माझ्यासाठी. उत्स्फूर्तता त्यातील, आणि ह्यात पण कसं होतं की उमर खय्याम त्यांनी त्या पोएटचा म्हणजे त्या कवीची ती कल्पना होती, ती कल्पना कशी असेल मग त्याला पाहिजे तशी असणार ती. आणि प्रत्येक वेळी जी कलर स्कीम, ती ड्रॅमॅटिक कलर स्कीम मी वापरलेली आहे यामध्ये. म्हणजे हा विषय थोडासा धुंदपणा आणण्यासाठी त्यातल्या एजेस ज्या आहेत त्या एजेस मर्ज केलेल्या आहेत. तर स्वप्नाळू त्याला आपण म्हणतो ना की शायरी हा विषयच थोडासा स्वप्नाळू आपण ज्याला म्हणू ना की प्रेमाशी ट्रान्स गमशी म्हणजे कसं आहे माहिती आहे का की जसं हरिवंशराय बच्चननी सांगितलं की मैखाना, त्यामध्ये दोन्ही विषय निघतात. बघायला गेलं तर तो पॉझिटिव्ह आणि बघणारा निगेटिव्ह.
म्हणजे संतांनी बघितलं तर तो परमात्म्याशी आहे आणि ह्या ज्याला जे हवं आहे त्यामध्ये ते रूप बघू शकतो. बरोबर बरोबर. त्यामुळं हे विषय करताना देखील मला तेवढाच आनंद आला की जेवढे मी बाकीचे विषय करत होतो. बरोबर. आणि हे लंडनमध्ये खूप ही सिरीज अप्रिशिएट झाली. मग याचं काही टेबल कॅलेंडर केलं होतं त्यांनी लिकर कंपनी स्वतःसाठी कॅलेंडरही केलं आणि त्यांच्या ऑफिसेस म्हणजे त्यांच्या प्रायव्हेट कलेक्शनमध्ये हे आहे. आणि त्यांनी हे कॅलेंडर करताना त्याच्याखाली त्यांच्या शायरी आहेत, त्याच्यावरती रुबाया लिहिलेल्या आहेत. बरं. सर, तुम्ही थायलंडसाठी एक वेगळी सिरीज केली होती. तर त्याच्यामध्ये नेमकं काय तुम्हाला अभिप्रेत होतं, जर मला या चित्रातून सांगू शकाल? ह्यामध्ये हा विषय कसा होता की धर्मदाता हे जी कॅरेक्टर आहे थोडंसं म्हणजे तरुण वयातला योगी आहे की आता यामध्ये विषय करताना त्यांनी सांगितलं होतं की जगभरातल्या वाघाच्या जेवढ्या जाती आहेत जवळजवळ 100 वाघ त्यांच्या बॅकग्राऊंडला त्यांना फॉलो करतायत की त्यांना प्रोटेक्शन करतायत की हे पाठीमागं त्यांच्या जे दाखवलेले आहेत ते धर्मग्रंथ आहेत आणि त्यांच्या रक्षणासाठी हे सर्व वाघांची अशी कन्सेप्ट हा विषय. आणि त्यांचा जो पाथ आहे म्हणजे त्यांचा जो मार्ग आहे तो परमात्म्याशी जाऊन मिळतो, म्हणजे बुद्धाला जाऊन मिळतो, हा असा त्यातला विषय आहे. त्यामध्ये हे वाघांचे जे डिटेल्स करताना की प्रत्येक जातीतला वाघ म्हणजे आपला इंडियन वाघ, भारतीय वाघ, आफ्रिकन वाघ, नंतर म्हणजे जेवढ्या प्रकारचे वाघांच्या जाती आहेत त्या सर्वांना एकत्रित दाखवण्याचा प्रयत्न केला. तुमची काही चित्र बघताना तुम्ही व्यक्तिचित्रणं सुद्धा केलेली आहेत जी खरं तर मला आत्तापर्यंत दिसलेली नव्हती. पण एका अख्ख्या फॅमिलीचा फोटो तोही अशा पद्धतीने व्हावा हे मला आश्चर्याचंच वाटतंय. यामध्ये पण कन्सेप्ट कसा होता की हे ॲक्च्युली म्हणजे राजस्थानी ही फॅमिली आहे की त्यामध्ये जर त्यांचं जे कुटुंब प्रमुख आहे त्यांना संपूर्ण कुटुंबाचा एकत्र पण कसं की टिपिकल जसा फोटो काढतात सगळे लाईनीत उभे आहेत आणि अटेन्शनमध्ये आहेत तसं त्यांना नको हवं होतं. त्यासाठी त्यांनी बरेचसे प्रयत्न केले पण त्यांना सॅटिस्फॅक्शन होत नव्हतं. तेव्हा त्यांनी माझ्याशी जेव्हा संपर्क केला तेव्हा मी त्यांना एक अशी कन्सेप्ट दिली की बेसिकली हे राजस्थानचे असल्यामुळं मी पाठीमागे एक राजस्थानी असा एक महाल किंवा आपण पॅलेस आपण ज्याला म्हणतो तो असाच दाखवून त्याच्या आउटर गार्डनमध्ये ही फॅमिली एकत्र अशी गप्पा मारत बसलेली आहे की जेणेकरून हे तिन्ही भाऊ आणि त्यांच्या तिन्ही बायका त्यांची सुना अशी टोटल मिळून 30 फिगर्स आहेत यामध्ये. आणि प्रत्येक कॅरेक्टर वेगवेगळ्या एकमेकांशी जुळून असं काहीतरी वेगळ्या विषयावर चर्चा चालू आहे म्हणजे लाईव्ह पेंटिंग. पण याचा काय तुम्ही नंतर फोटोग्राफ घेतला होता रेफरन्स? नाही, हेच करताना मी प्रत्येक त्यांच्या घरातली कॅरेक्टर्सची त्यांनी वर्णनं दिलेली होती आणि मी मोबाईलवरती त्यांची जस्ट रफ समोर आल्यानंतर मी कुठल्या म्हणजे पर्टिक्युलर बसवून असा फोटो घेतलेला नाही. हे कंपोजिशन मग जेव्हा हे करताना ही 30 कॅरेक्टर्स एकत्र एका कॅनव्हासवर मी आधी रफ ड्रॉइंग केले त्याची. ते ड्रॉइंग आणि कन्सेप्ट दोन्ही त्यांना आवडलं. हे जवळपास 14 फुटाचं पेंटिंग आहे. बापरे. आणि हाईटला जवळजवळ 6.5 फूट आहे. आणि यामध्ये 30 कॅरेक्टर्स त्यांच्या घरातली प्रत्येकाचा लाईकनेस एकमेकांशी त्यांचा जो संवाद आहे तो विषय आणि ह्या सर्वांवरती कृष्णाची कृपा आहे हे त्यांना दाखवायचं होतं. त्यामुळं अवकाशातून तो हलकासा जो डिवाईन लाईट येतोय त्यामध्ये कृष्णाचं स्वरूप असं मी दाखवलेलं आहे. सुंदर आहे. कॉलेजमध्ये असताना पण तो ॲक्च्युली काम करतच होता की असं नाही की टाईमपास करणार इथे तिथे जाणार. तो प्रोफेशनली तेव्हा काम करायचा. इनफॅक्ट 8वीत असल्यापासूनच तो त्याचं प्रोफेशनली कामाची सुरुवात झालेली होती. त्याची जी ओळख किंवा कॉन्टॅक्ट्समध्ये येणारे ते उच्च अभिरुचीची जी माणसं आहेत त्यांच्याशी त्याचा संबंध जास्ती येतात. त्याच्यामुळे त्याचे विचारही तेवढेच प्रगल्भ आहेत की कामाच्या बाबतीत तो त्यांची अभिरुची आणि
ह्याची कामाची स्टाईल ते बरोबर मेळ खातात. ऑन द स्पॉट तो जेव्हा त्यांचे डिस्कशन होत असतात तेव्हा तो ऑन द स्पॉट त्यांना एक एक स्केचेस करून दाखवतो. तर त्या क्लायंट्सना त्यावेळेस एक पूर्ण पिक्चर समोर तयार होतं. त्याचं जे स्पिरिच्युअल वर्क आहे तर त्याला तर तोडच नाही आहे. ॲज यू नो की म्हणजे नॉट इन इंडिया पण वर्ल्ड वाईडमध्ये स्पिरिच्युअल वर्कमध्ये त्याचा हात धरणारा म्हणजे निदान माझ्या नजरेत तरी कोणी नाही आहे. आता मी सगळ्यात शेवटचं चित्र की ज्याच्या संदर्भात तुम्ही बोलावं, कारण जवळजवळ हजारो फिगर्स आहेत याच्यामध्ये आणि एका वेगळ्या धर्माशी संबंधित हे चित्र आहे. याची पार्श्वभूमी आणि एकंदरीत सगळं मला जरा सांगाल. ही यामध्ये कसं आहे, ही स्टोरी जैनिझमवरती आहे बेस. यामध्ये दशाणभद्र राजा जो आहे त्यामध्ये याचं आगममध्ये त्यांचं एक वर्णन आहे की ज्यामध्ये जेव्हा भगवान महावीर त्यांच्या नगरामध्ये येतात, दशाणभद्र राजा त्यांच्या स्वागतासाठी निघतो. तो निघताना संपूर्ण त्याचं ऐश्वर हे प्रभूच्या चरणापाशी देण्यासाठी तो संपूर्ण त्याचा लवाजमा घेऊन निघतो. आणि हे बघून इंद्राला पण त्याची स्पर्धा म्हणजे आपल्याही जास्त हेवा वाटतो. तर ते हे करण्यासाठी इंद्रही देखील स्वतः सर्व त्याचा अंबारी वगैरे सर्व घेऊन त्या देवाचा. तर हा प्रसंग म्हणजे भूतलावरचं जी शोभायात्रा आहे आणि प्रोसेशन आपण ज्याला म्हणतो आणि स्वर्गातली हा दोन्हीतला जो डिफरन्स आहे तो एका हा 6.5 फूट बाय 4.5 फुटाचा हे पेंटिंग आहे. त्यामुळं तर दैवी लोकांमधला आणि भूतलावरच्या लोकांचा हा जो डिफरन्स आहे राईट फ्रॉम त्यांच्या पोशाखापासून त्यांचा कलर स्कीम इच अँड एव्हरीथिंग त्याच्यामध्ये डिफरन्स कम्पॅरिझन आहे. आणि हा ह्यांचा हे समोसरण ज्याला म्हणतात की देवाचं जिथं अस्तित्व आहे तर त्यांच्या भेटीला निघालेले हे दोन वेगवेगळे वीर आहेत आपण त्यांना असं म्हणू. तर प्रत्येकातला त्यातला जो डिटेल आहे एकेका फिगरमधला तो मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तुमची चित्र फ्रेम करून ठेवावीत आणि ती बघत राहावीत अशा पद्धतीची आहेत. आमच्या रसिकांना त्याचा आनंद घेता यावा, ऑनलाईन जाऊन तुमची साईट बघता यावी, हाच उद्देश या कार्यक्रमाचा आहे की एक चांगला कलावंत वेगळ्या पद्धतीने काम करतोय आणि तो आपल्यापर्यंत पोहोचतोय हे फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि सगळ्यात जास्त आनंद मला हा होतो की हे सर्व संपूर्ण जगभर आपलं ऑलमोस्ट काम होतं की ऑस्ट्रेलियापासून ते अमेरिकेपर्यंत, भूतानपासून आपल्या भारतात तरी होतच आहे आपलं काम. भारताच्या बाहेर देखील हाँगकाँगला होतं आहे, भूतानला झालेलं आहे, स्वित्झर्लंडला आहे आपला प्रोजेक्ट. त्यामुळे जगात असं जिथं जिथं जे ॲप्रिसिएशन आहे कलेचं त्या सर्व ठिकाणी आपली कला पोचले. आणि पण ती कला तिथपर्यंत पोचल्यानंतर तिकडचं ॲप्रिसिएशन तुम्हाला मिळतच आहे, पण आमच्या मराठी लोकांचं हे ॲप्रिसिएशन तुम्हाला मिळालं पाहिजे. ते कौतुक घरच्या माणसांनी करावं हाही उद्देश आमचा रंगा येईवो या कार्यक्रमाचा आहे. अशा रीतीनं एक वेगळा कलावंत आज तुमच्या भेटीला आम्ही आणला. रंगा येईवो या कार्यक्रमाचा उद्देशच मुळात हा आहे की कुठंतरी लपून बसलेले आपल्याला माहीत नसलेले कलावंत तुमच्या भेटीला आणणं, आपल्या नव्या पिढीने त्यांचा अभ्यास करणं आणि नुसता अभ्यास नव्हे तर त्यांनी जी वाट नवी चोखाळलेली आहे त्या वाटेवर प्रवास करावा आणि त्यांचं मार्गदर्शन घ्यावं अशा पद्धतीची ही अपेक्षा आहे. आजच्या या कार्यक्रमात आपण व्ही सपार सरांना भेटलो, त्यांची चित्र पाहिली. मी तर सातत्याने त्यांची चित्र पाहताना वेगळ्या विश्वात जात होतो. तुम्हीही वेगळ्या विश्वात जाल अशी मला खात्री आहे, कारण आपण आजपर्यंत अनुभवलेले, ऐकलेले, पाहिलेले कलावंत वेगळ्या पद्धतीने काम करत होते. सोनार ज्या पद्धतीने काम करतो त्या पद्धतीने कलाकुसर करून वेगवेगळी व्यक्तिरेखा तुमच्यासमोर आणण्याचं काम व्ही सपार सर करतायत, गेली अनेक वर्ष करतायत. त्यांची मोठमोठी पेंटिंग्स करतायत. तुम्ही जर त्यांच्या वेबसाईटवर जाल, व्ही सपार यांची वेबसाईट जी आहे त्याच्यावर जाल तर तुम्हाला ही चित्र पाहायला मिळतील. जगभर त्यांचं काम गाजतं आहे. आपल्या मराठी माणसांनी अशा या मराठी मनाचं, मराठी चित्रकाराचं कौतुक करणं हे फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं.
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या रंगा येईवो या कार्यक्रमाचा उद्देश हाच आहे, आपल्यातल्या कलावंतांना शोधणं आणि एक वेगळं व्यासपीठ त्यांना मिळवून देणं आणि त्यांची कला खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा सर्वांच्यापर्यंत पोहोचवणं. रंगा येईवो या कार्यक्रमात असेच आम्ही वेगवेगळे कलावंत घेऊन येणार आहोत. तोपर्यंत आज सोलापूरच्या व्ही व्ही सफार यांना निरोप देऊया. सर, खूप खूप आभार. धन्यवाद.